हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या शरीरावाटे 4 प्रकारच्या दुर्गंधी निघतात. तर त्या कोणत्या 4 प्रकारच्या दुर्गंधी आहेत आणि त्या कशा घालवायच्या जेणेकरून आपल्याला तर त्रास होतोच दुसऱ्यांनाही होतो. तर त्या कशा घालवायच्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिली दुर्गंधी आहे आपल्या काखेतील घामाचा वास. तर तो कसा घालवायचा ही समस्या खूप जणांना असते. आपण गृहिणी असतो, घरात काम करत असतो, किचनमध्ये मोस्टली पोळ्या वगैरे बनवताना आपल्याला खूप घाम येतो. काखेत तो घाम आपला जास्त जमलेला असतो किंवा काखेतून जास्त उत्सर्जित होतो आणि मग काखेत वास येतो. प्रवासाला आपण जातो तेव्हा पण ही समस्या असते. आता घरात असताना ठीक आहे, पण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा 4 चौघांना आपल्या घामाच्या वासामुळे खूप त्रास होतो. तर तो घामाचा वास आपल्याला काखेत येऊ नये म्हणून काय उपाय केले पाहिजेत. तर पहा, माझ्या पोळ्या झालेल्या आहेत, काखेत केवढा घाम आलेला आहे आणि त्याला थोडीशी दुर्गंधी पण येते. काही जणांना जास्त प्रमाणात येते कारण आपले इंडियन मसाले असे असतात का ते आपल्या रक्तामध्ये त्यांचा वास उतरतो आणि मग घामावाटे तो उत्सर्जित होतो. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, बेकिंग सोडा घ्यायचा. अगदी घरगुती रेमेडीज आहे ही. तर बेकिंग सोडा तुम्ही घ्या आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करा आणि अशी थोडीशी स्लरी टाईप बनवा तुम्ही. आणि हे काय करायचं मिश्रण आहे ते आपण आंघोळीच्या आधी, अगदी तुम्ही 2 टाइम आंघोळ करत असाल तर 2 टाइम केलं तरी चालेल. तर आंघोळीच्या आधी तुमच्या काखेत लावायचं आहे आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि नंतर धुवायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे किंवा डायरेक्ट आंघोळ करा तुम्ही. तर हा घामाचा वास काखेतला मोस्टली तो निघून जाणार आहे आणि ही समस्या दूर होणार आहे. दुसऱ्या प्रकारची दुर्गंधी म्हणजे आपल्या तोंडाचा वास. तर खूप जणांना हा त्रास असतो का, काही जणांना नेहमीच असतो तर काही जणांना कधीतरी होतो. पोट साफ नसेल किंवा मग दात स्वच्छ नसतील, आपले हिरड्या खराब असतील तर ही समस्या खूप वेळा येते. दातांमुळेच मोस्टली आपल्या तोंडाला वास येतो. तर आपण पोट पण साफ ठेवायचं आणि आपलं तोंड आहे तर आतला भाग तर तो अगदी स्वच्छ ठेवायला पाहिजे. दात, हिरड्या, जीभ वगैरे हे सगळं आपलं स्वच्छ पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारचा माउथवॉश वापरला पाहिजे. तर इथे मी ॲलोवेरा माउथवॉश आणलेला आहे. नेचर शुअरचा आहे, अगदी 100% तुम्हाला माहिती आहे नॅचरलच असतो हा. तर या माउथवॉशमध्ये ना अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक असे गुणधर्म आहेत. हिरड्यातून रक्त येणे, तोंडाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे, दातदुखी, सेन्सिटिव्हिटी असते दातांना, दातांची कीड असते. तर ना हे वापरलं रोज आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये किंवा रोजच्या वापरामध्ये, रुटीनमध्ये जर आपण याचा उपयोग केला ना तर दात अगदी स्ट्रॉंग होतात. आणि यामध्ये लवंग आणि कडुनिंब पण आहे. त्यामुळे काय होतं, पायरिया हा जो डिसीज आहे तो नष्ट होतो, हिरड्यांची सूज नष्ट होते. तर मी सुद्धा हे रोज सकाळी काय करते, दात आधी आपण ब्रश करून घ्यायचे. म्हणजे मी रोज सकाळी दात झाले ब्रश करून झाले का मग हे माउथवॉश यूज करते. तर आज पण सकाळी मी माझं रुटीन तुम्हाला दाखवते का ब्रश केल्यानंतर मी याचा वापर कसा करते. तर ब्रश झालेला आहे, चांगलं स्वच्छ आपण ब्रश झाल्यावर तोंड स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे ॲलोवेरा माउथवॉश आहे ना नेचर शुअरचं ते घेते. त्याला बघा वरती असा कप दिलेला आहे मेजरमेंटचा, 10 ml 15 ml. तर आपण आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं, 10 to 15 ml. प्रेस केलं का त्या कपामध्ये तेवढं हे सोल्युशन येतं माउथवॉश. आणि आता ते आपण घ्यायचं आहे आणि चांगले असं खळखळवून चूळ आपण भरून यायची घ्यायची. थोडा वेळ तुम्ही असं काही वेळ करा आणि मग नंतर ते आपण रिन्स करायचं, म्हणजे तोंडात घोळवून टाकून द्यायचं आहे. मग त्याच्यावर तुम्ही पाणी नका हे करू, तसंच ठेवा. आपल्या अगदी तोंडाचा वास तर जातो, शिवाय सगळे आपले जे तोंडाचे इतर आजार असतात, दातांचे आजार असतात ते निघून जातात. दात पण अगदी स्ट्रॉंग होऊन जातात. तुम्हाला नेचर शुअरचा ॲलोवेरा माउथवॉश पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यात लिंक दिलेली आहे आणि त्याच्यावर क्लिक करा. तिसरी समस्या आहे आपल्या केसांमधला वास. म्हणजे स्काल्प आपला खराब होतो, घाम येतोच, त्याच्यावर कोंडा साचतो आणि मग फार असं किचकिच वाटते आपल्याला आणि एवढा वास येतो केसांना तर अगदी आपल्याला मग रोजच्या रोज केस धुवावे असं वाटतं. त्याच्यासाठी आपण काय करायचं, केस तर तुम्ही धुवा शॅम्पूने, त्याच्यासाठी हे एक छोटंसं टूल आपण यूज करायचं आहे. तर ते ना स्काल्प मसाजर म्हणून आहे, स्काल्प स्क्रबर म्हणू शकता. आता तुम्ही बोटांनी कराल तर ते स्वच्छ होत नाही आपला स्काल्प, तर त्याच्यासाठी ना हे टूलच वापरायचं. आपण टिप्सने करतो त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर हे टूल घ्यायचं,
स्काल्प मसाजर म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल किंवा ऑनलाईन मागवू शकता, मी लिंक देते। तर हे काय करायचं, स्क्रब करायचं, म्हणजे आंघोळ करताना तुम्ही असा पण मसाज करा आणि जेव्हा शॅम्पू लावतात तेव्हा तुम्ही हे याने स्क्रब करायचं। तर याने एवढा तुमचा स्काल्प छान स्वच्छ होऊन जाईल ना। आम्ही हे नेहमी वापरतो, त्याच्यामुळे ना कोंड्याची आणि घामाची समस्या राहत नाही, स्काल्पला डोक्याला वास येत नाही। तर हे या प्रकारे मी दाखवते, त्या प्रकारे तुम्ही शॅम्पू लावून स्क्रब करा। अगदी तुमच्या बाथरूममध्येच ठेवलं तरी चालेल। आणि तुम्ही तुमची लहान मुलं असतात ना, त्यांचा पण स्काल्प याने हळूवार मसाज करून साफ करू शकता। अगदी हे सॉफ्ट असतं, खूप असं हार्श नसतं, त्याच्यामुळे याचे बघा हे जे दात सारखे आहेत तर ते अगदी सॉफ्ट आहेत, आपला अगदी स्काल्प क्लीन करतात। तर तुमच्या घरी जर लहान मुली असतात, मुलींचे केस लांब असतात, तर ते सुद्धा तुम्ही साफ त्यांचा स्काल्प करू शकता। आता चौथा आपल्या शरीराचा अवयव म्हणजे पाय। तर पायांना आपण बूट घालतो, तर पायांना खूप वास येतो काहींच्या, आणि शिवाय त्या बुटांना पण येतो। तर बुटांचा वास जावा म्हणून आपण काय करायचं, त्याच्यात ही बोरिक ॲसिड पावडर आहेत, ही पण तुम्ही अगदी शुद्ध घ्या, केमिस्टच्या दुकानातून घ्या आणि अगदी चिमूट त्याच्यात बुटांमध्ये टाकून ठेवा। अगदी तुम्ही आठवड्यातून एकदा असं केलं ना तरी बुटांचा वास तुमच्या अगदी गायब होईल आणि परत येणार सुद्धा नाही, त्याच्यात पाय आपले किती तास असले तरी येणार नाही। आणि आता आपल्या पायाची जर दुर्गंधी घालवायची असेल तर आपण काय करायचं, सोडा घ्यायचा, त्याच्यात थोडा लिंबू रस टाकायचा, शॅम्पू घ्यायचं, हे सगळं पाण्यात टाकायचं आणि खळखळवायचं। तर हे पाणी ना तुम्ही गरम घ्या, म्हणजे अगदी कोमटपेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल गरम, आणि खूप गरम असं नका घेऊ म्हणजे पायाला सोसवेल एवढं। आणि त्याच्यात पाय बुडवा, थोडा वेळ पाय बुडवून ठेवा, नंतर चांगले पाय असे स्क्रब करा। तुमच्याकडे हे जे ब्रश आहे पाय क्लीन करायचं तर ते असतंच हल्ली प्रत्येकाच्या घरी, तर त्याने अगदी स्वच्छ करा, अगदी बोटांच्या मधल्या भागातून पण क्लीन करा तुम्ही पाय, तळवे साफ करा, नखं साफ करा, अगदी टूथब्रश छान असं मऊ घ्या आणि मग तुमचं असं बोटांच्या मधला भागाने नखं साफ करा, पायाचे तळवे आणि टाचा पण साफ झाल्या पाहिजे। तुम्हाला रिलॅक्स तर वाटेलच आणि पाय स्वच्छ होतील आणि पायाला जी दुर्गंधी येते, घाम येतो, तर तो येणार नाही। तर हे ना तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करत जा, याने खूप फायदा होतो। अगदी तुम्हाला वेळ नसेल तर 15 दिवसातून एकदा आणि जरा जास्त वेळ करा, नक्कीच तुमच्या पायांना पण फायदा होईल, तुम्हाला झोप छान लागेल आणि वासाची, दुर्गंधीची आणि घामाची समस्या जी तळपायांना येते ती नक्कीच निघून जाणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही पायांना छान असं मॉइश्चरायझर, रात्रीचं हे केलं तर खूप चांगलं, मॉइश्चराइज करत जा, पाय अगदी सॉफ्ट आणि स्वच्छ मऊ मुलायम राहतील। तर आपल्या शरीरावाटे हे 4 प्रकारच्या दुर्गंधी कशा घालवायच्या त्या मी दाखवल्या आहेत। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा।